यशाची गुरुकिल्ली आपण आज भेटणार आहोत आपल्या सेकंड सीझनच्या पहिल्या एपिसोड रिपोचे संचालक श्री संजीव पेंढारकर. सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला येणारी गणेश चतुर्थी ही अत्यंत लाभदायक आणि सुख समृद्धी भरपूर असावी अशी मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या यशाची गुरुकिल्लीचं सेकंड सेशन म्हणजे सेकंड सीझन चालू करण्याकरता तुमच्यापासून आपण सुरुवात करतोय. ह्याच्याकरता तुम्ही वेळ दिलात याच्याकरता खूप खूप धन्यवाद. तुम्ही इन्व्हाइट केलं आणि सगळ्यांशी बोलायचं सगळ्यांसमोर बोलायची संधी दिली हे बघून खूप आनंद झाला. माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून तेवढ्या रेखाताईंनी इंटरव्ह्यूला बोलवलं म्हणून मी पहिले प्रायोरिटीवर तयार झालो आणि मी तुमच्याशी आता इंटरव्ह्यू चालू करतो. थँक्यू. मित्रांनो, मी सर्वप्रथम तुम्हाला एका गोष्टीपासून सुरुवात करणार आहे. ती गोष्ट म्हणजे थॉमस एडिसनची. हे सगळ्यांना जी आपण एपिसोड करतोय त्याच्यामधनं लोकांना मॅक्सिमम बेनिफिट व्हावा हा आमचा दोघांचाही उद्देश आहे आणि तो सगळ्यांचाच उद्देश आहे. तर थॉमस एडिसनचं 1914 साली त्याच्या कंपनीला ऑल ऑफ सडन भीषण आग लागली आणि त्या आगीमध्ये त्याच्या कंपनीच्या 10 बिल्डिंग जळून गेल्या. तर तो सीन बघताना त्याचा 24 वर्षांचा मुलगा थोडा गडबडीत झाला. पण एडिसन हा कुठच्याही प्रकारे घाबरला नाही आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मम्मीना बोलव आणि मम्मीच्या फ्रेंड्सना बोलव. त्यांना असा सीन परत बघायला मिळणार नाही तर त्यामुळे मी दोघांनाही बघू ना. एवढा प्रकार घडत असतानाही वडिलांची कमालीची शांतता बघून एडिसनच्या मुलांनी वडिलांनी सांगितलं तसं केलं आणि सगळ्यांना बोलवलं आणि इतक्या वर्ष अतिशय मेहनतीने कष्टांनी जी कंपनी उभी केली ती डोळ्यासमोर बेचिराग होती हे बघताना सगळ्यांना अतिशय वाईट लागले. मित्रांनो, हे तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे अशीच भीषण आग आमच्या नागपूर फॅक्टरीत पुण्यापूर्वी लागली आणि 1,35,000 स्क्वेअर फीट म्हणजे 1,35,000 स्क्वेअर फीट फॅक्टरी 2 दिवसात जळून खाक झाली. 7-8 फायर ब्रिगेडचे बंब होते पण ते त्यांना कंट्रोल करायला त्यांना अशक्य झालं आणि पूर्ण फॅक्टरी डिस्ट्रॉय झाली. तर त्या आम्हाला हा एडिसनचा झालेली गोष्ट आम्ही डोळ्यासमोर आदर्श म्हणून आणि त्यांनी त्याच्या मुलांना सांगितलं की आजपर्यंत मी ज्या चुका केल्या त्या चढून या आगीत बेचिरा जसं आपण म्हणतो किंवा मी म्हणतो आणि तुम्हाला पण सांगतो की सक्सेस इज नॉट व्हॉट यू गेट बट सक्सेस इज व्हॉट यू बिकम. तुम्ही जे तुम्हाला मिळतं ते सक्सेस नाही पण तुमच्या अनुभवातनं हस्ते खाऊन जे तुम्हाला अनुभव मिळतो तो तुमच्याकडे अमूल्य ठेवा असा असतो आणि त्याच आत्मविश्वासाखाली म्हणजे त्या आत्मविश्वासाने एडिसनने त्याच्या वर्कर्सपैकी कुणालाही ब्लेम न करता दुसऱ्या दिवसापासून फॅक्टरी चालू केली, रिबिल्ड करायला चालू केली आणि इन्शुरन्स कंपनीचा जेवढा सपोर्ट त्यांना मिळाला त्यावेळी जेवढा काही त्याला सपोर्ट मिळाला आणि 35% त्यांनी सपोर्ट मिळाला. पण एवढी मोठी त्याची इंटेलिजन्स आणि त्याची 67व्या वर्षी पाहिलेली धडपड बघून त्याला हेनरी फोर्डने फायनान्स करायचं ठरवलं आणि
त्यांनी त्याची फॅक्टरी पूर्ववत उभी केली. तर त्याची फॅक्टरी मला वाटतं 2 ते 4 महिन्यात उभी झाली आणि इतकं वॉक फुटिंगवर त्यांनी काम केलं. तर हे आपल्या आयुष्यात आपण काय होतं की आपण अपयश आलं की आपल्याला बरेच वेळा खंत वाटते की आतापर्यंत ती सगळं जे कमाई केलेली आहे ती सगळी माझी वाहून गेली. म्हणजे फॅक्टरीला जशी आग लागली तशी माझी सगळी इन्व्हेस्टमेंट केले. पण मित्रांनो, मी तुम्हाला मित्र आणि मैत्रीण एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याकडे जे अनुभवांचे ज्ञान आलेलं असतं ते आपल्याकडनं कोणीही हिरावून घेत नाही. तसंच आपलं नशीब आपल्याला ईश्वराने दिलं असतं. त्यांनी कितीही कोणी डिस्काउंट देऊन द्यायचा प्रयत्न केला तरी तुमच्याकडे ना तुमचे मित्र डिस्काउंट देऊ शकतात ना नातेवाईक डिस्काउंट देऊ. आता रिखाते बघूया ते काय प्रश्न विचार. आणि मला तुम्हाला त्याच्यातनं विचारायला आवडेल किंवा तुम्ही जे आता नागपूरच्या फॅक्टरीचं सांगितलं मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा ती आग लागली त्यावेळेस तुम्ही ते हँडल करताना एडिशनचा दाखला घेऊन आणि हाऊ डिड यू फेस दॅट? सुरुवातीला आग बघून अशा प्रकारचा प्रसंग पहिल्यांदा होता. 1952 सालापासून विको कंपनी सुरू झाली आणि जवळपास 40 वर्ष संचालक म्हणून काम बघतोय. त्या पिरियडमध्ये किंवा वडील आजोबांच्या काळात अशा काहीची आग कधी लागली नाही. म्हणून थोडे पचवलो की फुल स्विंग मध्ये प्रोडक्शन देणारी जी फॅक्टरी होती जाहिरातीकडे चालू आहे तर आपण मार्केटमध्ये मालाचा पुरवठा कसा करणार म्हणून 2 दिवस आम्ही आगीकडे बघत होतो. पण त्याच्यानंतर आम्ही सगळे पाची भाऊ एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं परत आम्ही झटकून कामाला लागूया आणि हार्डली आठवड्याभरातच आमच्या फॅक्टरीच्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालं आणि ते फटाफट करता करता 1 ते 1.5 वर्षात आम्ही 1,35,000 स्क्वेअर फीटची फॅक्टरीच्या ऐवजी 2 लाख स्क्वेअर फीटची जी फुल्ली ऑटोमॅटिक आहे अशी फॅक्टरी आम्ही 12 एकरच्या प्रशस्त प्लॉटमध्ये भेटते आणि आजही ती फॅक्टरी बघायला इंटरनॅशनल स्टँडर्डची लोक येतात आणि त्या फॅक्टरीची तारीख झालेली आहे. हो पण आमची गोव्याची फॅक्टरी पण चालू होती. आम्ही 6 महिने दोन्ही आणि गोव्याच्या फॅक्टरीचं प्रोडक्शन चालू. ओके. आणि ते मार्केटमध्ये डिमांड सप्लाय करत गेले. ओके ओके. आणि त्या पिरियडमध्ये ही फॅक्टरी बघता बघता बिल्ड होऊन तयार झाली आणि नवीन फॅक्टरीमध्ये आम्ही वेगवेगळे सेक्शन बनवले. आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन, कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन. फॅक्टरी आल्यावर आम्ही अजून 4 प्रॉडक्ट मार्केटमध्ये टाकले. मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश असा की आपल्यासमोर जे अपयश त्याच्यामुळे बरेचसे लोक दुःखी होतात. तर आपल्याला एडिसन काय शिकवतो की वाईट घटना घडली तरी त्याचं चांगलं शोधायला शिका. म्हणजे आपण जसं म्हणतो गुलाबाचं सुद्धा फुल आलंय पण ते तोडताना आपण जर काळजी घेतली नाही त्याचे काटे आपल्याला पोचणार. पण म्हणून गुलाबाच्या फुलाची व्हॅल्यू कमी नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनात पण प्रत्येक घटना गुलाबाच्या फुलाला आलेले काटे हे समजून सांभाळून हाताळा आणि नियस तुमच्या खाली तुमच्या पायाखाली लोळत राहते. आता एक आणखीन मला तुम्हाला विचारायला आवडेल ते म्हणजे बरेचसे ना नवीन एंटरप्रेन्योर्स जे असतात ते फर्स्ट जनरेशन बिझनेसवाले असतात. आता तुमच्या बाबतीत म्हटलं तर यू आर द 3rd जनरेशन. म्हणजे तुमच्या आजोबांनी विको चालू केलं मग वडील मग तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या जन्मापासून तुम्ही हे सगळं पाहता. तर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्सच्या बाबतीत कसं होतं की आयुष्यात कधी कोणी बिझनेस केलेला नाही. मग अशा लोकांच्या करता फर्स्ट तुम्ही काय सुचवाल?
सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन प्रत्येकाचे चॅलेंज वेगळे असतात का ते? ऍक्च्युली आमचं थर्ड जनरेशन म्हटलं तरी ऍक्च्युली सेकंड जनरेशनच म्हणायला लागेल. कारण आमच्या आजोबांनी जे आयुष्यभर विविध प्रकारचे व्यवसाय केले, म्हणजे रेस्टॉरंटचा व्यवसाय, किराणा मालाचं दुकान होतं, आजोबांनी काही वर्ष मनोरंजनचं बिझनेस आणि आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे 45-50 वयात त्यांनी एक ठरवलं की आपल्या मुलांनी कुठच्याही प्रकारे नोकरी न करता, कारण नोकरी आणि उद्योगामध्ये हा फरक असतो की उद्योग तुम्ही 24 तास करू शकता आणि स्काय इज द लिमिट. वेळेला नोकरी करता तुम्ही 9 ते 5 जॉब करता आणि त्याची सगळी जबाबदारी तुम्हाला पगार द्यायची कंपनीवर असते. तर आम्हाला आजोबांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण घ्यायची आणि अशा प्रकारे तरुण एंटरप्रेनर्सचं काय होतं की ते जोमाने धंदा तर चालू करतात, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की एडिसनची फॅक्टरी ती 6 महिन्यात किंवा 67 वर्षाची बनवलेली ती जळून भाग झाली आणि त्याला रिबिल्ड करायला लागली. तसं अपयश आलं तर तरुण मुलं खातात. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट असते की आपण जर का चांगला प्लॅन वर्कआउट केला, आणखी आपलं प्रपोजल बँकेला सबमिट केलं, बरेच लोकांना फायनान्सचा प्रॉब्लेम असतो. ते म्हणतात तुम्हाला सल्ला द्यायला काय करतं की धंदा करा, पण फायनान्स कुठे आहे? तर मोदी गव्हर्नमेंट आजकाल MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेनर्स किंवा एंटरप्राइजेस याच्यासाठी लोनची व्यवस्था केली आणि बँकेकडे तुम्ही जर का ते लोन सबमिट केलं, लोनचे पेपर्स, तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की लोनचे पेपर सबमिट करताना पण खूप कष्टाचं काम आहे, दायक काम आहे, जाऊ दे ना तो मार्ग शोधून देऊया, आपण त्याच्यापेक्षा नोकरी बघितलेली बरी, तर असं करू नका. मित्रांनो, ती बँक तुमच्या चुका जरी पाडल्या तरी त्याच्यातनं तुम्हाला इतकं शिकायला मिळतं की तुम्ही परफेक्ट सुद्धा येणारा पैसा हँडल करायचा. त्याच्यानंतर तुम्ही पहिले 3 वर्ष ठरवायचे की मला जो उद्योगधंद्यातनं जो पैसा येईल त्यातले खर्च त्यातले पैसे काढून येईल आणि बाकीचा सगळा पैसा जो आहे तो परत उद्योगात निघेल. मी आम्ही त्याची कसं वर्किंग करणार आहे हे वर्किंग करेन आणि कुठल्याच परिस्थितीत माझं प्रॉडक्ट जर मार्केटमध्ये यायला पाहिजे असेल तर मिनिमम माझा ग्रॉस प्रॉफिट हा 40% तरी आपण ठेवायचा. म्हणजे टॅक्सेशन, इन्कम टॅक्स सगळे म्हणून म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन म्हणतात, हा 40% तरी पाहिजे. म्हणजे सगळे टॅक्सेस भरून तुमच्या जे हातात 20% मिळतील किंवा 25% मिळतील ते परत धंद्यात होतात. निरनिराळ्या तुम्हाला आज आयडियाज उपलब्ध आहेत, वेगवेगळे प्रकारची ऍप बनवून दिली जातात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. आपण रेखाटनाकडे पडू. त्याचा पुढचा प्रश्न काय त्याला मुळामध्ये हाच हे होतं की लोकांना काय आहे की जेव्हा लोन घ्यायचा विचार करतात बँकेकडून फंडिंग, त्यावेळेला मग कोलॅटरल लागतं, मग आम्ही काय ठेवू आणि कशावर घेऊ, आणि बऱ्याच लोकांना प्रोजेक्ट लोन किंवा प्रोजेक्ट फायनान्स या कन्सेप्टची माहितीच नाही. मित्रांनो, या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मोदी गव्हर्नमेंटची MSMEची स्कीम जरूर वाचा किंवा एखादा स्वतः आहे त्यांना जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला ते अप्रोप्रिएट माणसाशी कनेक्ट करून देतील की जो MSMEचा उद्योगामध्ये काय काय स्कीम तुमच्याकडनं समजावून घेतील. रेखाताईंना तुम्ही कन्सल्टंट म्हणून ठेवलं तर तुम्ही बरोबर डोळ्याला पाण्यापर्यंत नेऊन पोचवतील. ते त्यांची काही फीस घेऊ, ती फीस आता तरी द्या
पण तुम्हाला जे प्रचंड ज्ञानाचं भांडार खोलून देतील अशा माणसाला कनेक्ट करून देतील तुम्हाला. त्यामुळे कुठच्याही प्रकारे तुम्ही संकोच करू नका. कारण आपल्याला जे येत नाही ते दुसऱ्याकडनं शिकण्यात आपल्याला काय कमी पडणार. आणि तशी काही एवढी मोठी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही. आज तुम्हाला कॉम्प्लिकेटेड प्रोसेस का वाटते? एखाद्या गोष्टीचं आपल्याला जसं पूर्ण ज्ञान नसतं तसं आपण स्विमिंग करायला जातो तर पहिली घटना मला काढल्याशिवाय शिकता येत नाही. नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय शिकता येत नाही. आपण ड्रायव्हिंग करतो तर कुठेतरी गाडी आपण ते क्रॅश जातो. किंवा तुम्ही ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही त्याच्यात म्हणतात की अनलेस यू मर्डर अ लँग्वेज यू कांट लर्न लँग्वेज. तो तुमचं इंग्लिश लँग्वेज बोलताना मर्डर झाला तरी हरकत नाही, लँग्वेजचा मर्डर. पण परत परत प्रयत्न करा आणि प्रयत्नांची परमेश्वर इतके अथक परिश्रम करा की देवाला पण तुमच्या परिश्रमाला यश देतात. त्याला लाज वाटली पाहिजे की हा मुलगा किंवा ही मुलगी इतके प्रयत्न करते तरी सुद्धा त्यांना यश मी का देऊ नये. शेवटी यशस्वी तुम्ही जरूर यशस्वी व्हाल. आणि पुढच्या गणेश चतुर्थीला मला अनेक उद्योग जे निर्माण झाले ते तुम्ही त्याच्याबद्दल मला कळवा. रेखाताईंकडनं नंबर घ्या किंवा रेखाताईंकडे मेसेज द्या आणि त्यांना आम्हाला जे आज आम्ही मेहनत करून हे सगळं इंटरव्ह्यू करतो त्याचं सार्थक झाल्याचं. नक्की नक्की. मला आणखी एक तुम्हाला विचारायला आवडेल ते म्हणजे कसं आहे की तुम्ही प्रॉब्लेम्स बद्दल सांगितलं. प्रॉब्लेम कसे हँडल करायचे किंवा प्रॉब्लेम निर्माण झाला तर गोंधळायचं नाही. पण याच्या बरोबर नवीन उद्योजकांच्याकडे आणखी एक मेजर चॅलेंज कुठला दिसतो की यश पाहिलेलंच नसतं कधी. आणि मग जेव्हा यश येतं, संपत्ती येते, तेव्हा ते यश पेलता येत. तर त्याच्याकरता तुम्ही काय संदेश द्या? मित्रांनो, या बाबतीत मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. जसं रेखाताई म्हणाल्या की यश पेलता येत नाही आणि असंच आपल्या उदाहरणा डोळ्यासमोर आहेत. प्रतिक्रिया मराठी माणसाची की तो 2-3 वर्ष बिझनेस केला नाही आणि पैसा जमावायला लागला की त्याला वाटतं की आपल्याला मर्सिडीज गाडी आली पाहिजे, BMW आली पाहिजे किंवा अगदी C क्लास मर्सिडीज 30 लाखाला मिळते ती मी का घेऊ. तर तो मराठी माणूस छानशॉकीच्या मागे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे यश सुरुवातीला तुम्हाला मृगजळासारखं दिसतं पण जेव्हा एकदा तुम्हाला त्यातून कसा पैसा निर्माण होतो हे समजलं आणि तुमची नित्य नियमाने त्याची साठवणूक व्हायला लागली की मग तुम्ही दुसऱ्या क्षेत्राकडे वळू शकता. अनेक लोक मला सांगणारे भेटतात की तुम्ही उद्योग करा म्हणून सांगता पण नेमका कुठचा उद्योग करायचा आहे आम्हाला कसं समजतं. तर मित्रांनो, तुम्हाला याच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगतो. तुम्ही इंग्लिश मधली एक शब्द की पॅशन हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. ही पॅशन म्हणजे जसं एखाद्या माणसाला क्रिकेटचं वेड असेल. अगदी आपल्या पुढे यशस्वी झालेला सचिन तेंडुलकरलाच आपण की तो रात्री 2-2 वाजेपर्यंत वरांड्यात क्रिकेट खेळायचा. इतकं त्याला क्रिकेटचं वेड लागलेलं की मला ग्राउंडवर जाता येत नाही तर मी सकाळी 2 ते 5 वरांड्यात करेल. त्याचे आईवडील बघायचे, त्यांना वाटायचे 2 वाजता हा आवाज कुठून येतोय. का बिचारा बॅटिंग आणि बॉलिंग आणि परफेक्ट स्ट्रोक कसे मारायचे त्याची प्रॅक्टिस करतो. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या पॅशनचं फील्ड निवडा. म्हणजे कसं, आता आपली पॅशन कशी ओळखायची तर याच्याबद्दल मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगतो की आपल्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण करता पाहिजे. आता आत्मपरीक्षण कसं करायचं. दिवसभर आपण
काम करून थकल्यावर किंवा जे काय उद्योग करून थकल्यावर जेव्हा आपण शेवटी बेडवर झोपायला जाऊ त्यावेळी 5 ते 10 मिनिटं सेल्फ इंट्रॉस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण करायचं. आणि या आत्मपरीक्षणात काय बघायचं तर आज दिवसभरात आज कुठच्या घटना घडल्या की जे करताना मला आनंद मिळाला आणि आनंद नुसता मिळाला नाही तर मी त्याच्यात रमून गेलो आणि घड्याळचा टाइम 2 वाजले ते 6 वाजले मला कधीही कळलं नाही. ही झाली तुमची पॅशन. तर त्या पॅशनच्या गोष्टी मी रोज नवीन नवीन शोधीन माझ्या आणि ज्या गोष्टी करताना मला कंटाळा आला तर कंटाळा आला त्यामुळे मी त्या गोष्टी परत कधी करणार अशा गोष्टी करायला अजिबात जाऊ नका. पॅशनचं फील्ड निवडल्यावर तुम्हाला जेव्हा तुमचं गोल जळी स्थळी पाषाणी दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला यश हे अशक्य आहे. तुम्हाला सचिन तेंडुलकर व्हायचंय तर सचिन तेंडुलकर सारखं त्याचे चरित्र वाचा. सचिन तेंडुलकरने कसा वर्ल्ड कप जिंकला किंवा थॉमस एडिसनचं पुस्तक वाचा की आग लागलेल्या फॅक्टरीतनं कसा माणूस निर्माण होऊ शकतो हे तुम्हाला समजेल. आणि आपली पॅशन आपलं अंतर्मन जे सांगतंय ते करा. बँकेकडनं गरज पडली तर MSME साठी लोन द्या. रेखाताईंना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला अप्रोप्रिएट माणसाशी कनेक्ट करते आणि अशा प्रकारे तुम्ही पहिले मिळणाऱ्या पैशाकडनं निवडून न करता पहिले आपल्याला यश पचवायला शिकलं पाहिजे. म्हणजे आमचे वडील आम्हाला सांगायचे की पैसा कमवणं हे जेवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा महाकठीण त्याचा विनियोग कसा करायचा. किती पर्सेंट जसं मी तुम्हाला म्हटलं तुमचा 40% ग्रॉस प्रॉफिट राहायलाच पाहिजे त्याच्यात. याच्याप्रमाणे वर्कआउट करा. बँकेला ते प्रोजेक्ट सबमिट करा आणि यश तुमच्या जागी निश्चित. म्हणजे यश कमवणं हे आपल्या पॅशन बद्दल जे तुम्ही म्हणालात म्हणजे आय वुड से की जेव्हा आपली हॉबी आपली आवड हा आपला बिझनेस बनतो त्यावेळेला कामाचं प्रेशर राहत नाही आणि मग आपण आपोआप कामं करत जातो. कितीही कामं करतो आणि ही एन्जॉय दॅट. म्हणून असं म्हटलं जातं म्हणून असं म्हटलं जातं की वेट युअर वोकेशन बिकॉम्स युअर प्रोफेशन. लाईफ इज अ वोकेशन. म्हणजे एवढा आपण त्याच्यामध्ये घडून गेलो त्या सचिन तेंडुलकरला वाटत नाही की कष्ट करायला जातोय क्रिकेट खेळतो. तो म्हणतो पुढच्या मॅच खेळायचे त्याला तयार हातासाठी रिटायरमेंट पण तो प्रशिक्षण देतो. असं तुमचं अत्यंत आवडीचं फील्ड निवडा की ज्याच्यात तन मन धन तुम्ही बसल्यावर तुम्हाला ते श्रम किंवा कष्ट वाटणार नाही पण प्रचंड आनंदाने तुमचं मन प्रफुल्लित. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे युअर वोकेशन शुड बिकम युअर प्रोफेशन. आपल्याला आवडीचा जॉब हा प्रोफेशन करायचा. वोकेशन म्हणजे वोकेशन शब्दाचे बरेच अर्थ आहेत पण मला जे आवडतं त्याच्यासाठी मला पहिले सेल्फ इंट्रॉस्पेक्शन करायला नको का. दुसऱ्याने आपल्याला कशाला जबरदस्ती मला गणित नाही आवडत पण गणित नाही आवडत ज्याला आवडतं त्याला गणित दिला. आणि तुमचा धंदा बघा किती लोक आहेत की ज्यांना गणित फक्त नाही पण ते आज बिलियनर झालेले ते गुजराती मारवाडी होतं 10वी पास असतात पण ते मोठे मोठे व्यवसाय करतात. आणि असं त्यांच्यात एक म्हण आहे की जेणू काम तेनू ठाय विचार करेस तो बोलता काय ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. तर तुम्ही बँकेचा ऍडवाइस द्या फायनान्शियल ऍडवायझर द्या त्याची फी द्या पण शेवटी धंदा हा तुम्हालाच करायचा आहे. 9 ते 5 मध्ये कोणीही तुम्हाला एश्युरन्स देणार नाही. रात्री 10 वाजता धंद्याचा कॉल येऊ दे नाही तर सकाळी 6 वाजता तो तुम्हाला कळलाच पाहिजे आणि तुम्ही त्यांनी खडबडून जागे झाले पाहिजेत. आपल्या या मोदीजींच्या
ज्या व्यवस्थेमुळे इंडियामधनं मी म्हणतो सोन्याचा धूर निघायला वेळ लागणार नाही. कारण इंडियामध्ये टॅलेंटची कमी नाही. आज अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये 33% सायंटिस्ट इंडियन, युके मध्ये सगळे आयटीचे लोक, इंटेलिजंट लोक ते गेलेले आहेत. पण धंदा करणं आणि नोकरी करणं याच्यातला फरक समजा, त्याच्यासाठी तुम्ही हार्डवर्कची गरज आहे. एखादा माणूस जास्त, आमचे आजोबा 4थी इयत्ता पास होते, मग आज आम्ही 50 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. ते कसं काय झालं तर आपण तन मन धन होतून आपली ठिकाणी शोधायची. पडलं तरी परत हात झटकून उठायचं. कसं तुम्ही कुस्तीत बघता तो परत गुण तयार होतो आणि शेवटी अजिंक्यपद घेऊन चालतो. या सगळ्या आमच्या गोष्टी तुम्हाला निश्चितच फायदा करतील असं मला. नक्कीच नक्कीच. आणखी मला एक त्याच्यामध्ये कुठे जाणवतं माहितीये का की लोक धडपडतात कारण त्यांची हिंमत कमी पडते. लोकांना हिमतीने उभं राहणं हा जो विषय असतो की मला माझ्या प्रोफेशन मध्ये उभं राहायचंय, मला अमुक एक गोष्ट करायची, त्याच्याऐवजी लोक आजच्या काळामध्ये आपण जे शिकतो किंवा आपल्या आजूबाजूला जे संस्था लोकांच्या ह्याच्यात 9 to 5 स्विच ऑन स्विच ऑफ ही एक मेंटॅलिटी झाली आहे. आणि ते नाही केलं तर तुम्ही फॅमिली टाइम कधी देणार हा एक विषय येतो. हे जे काही मनाच्या मुळे गोंधळ होतात लोकांचे, व्यवसायात पडला तर त्याला कुटुंबाच्या कौटुंबिक सुखाला मुकावं लागतं वगैरे हे जे काही शब्द येतात, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल होता? याच्यात मी एकच तुम्हाला म्हण सांगेन की दाम करी प्राण तो निधी करी सलाम. आज तुमच्याकडे सांगा मला, तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्या पत्नीला ठेवता, तिला चांगल्या वस्तू आणून देता आणि तुम्ही तिला खर्चाला लागणारे पैसे दिले की तुमच्याबद्दल आदर वाढणारे की नुसतं तुम्ही पत्नी बरोबर फिरायला जाऊन आदर वाढणारे. आज प्रत्येक गोष्ट काही घराच्या बाहेर आपण पडलो आणखीन तुमचं वस्तू विकास घ्यायला गेलो तर पैशाची गरज पडत. हे तर आपण करत नाही. 9 ते 5 करतो आपण. मुलाबाळांकरता काय इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो. आज आमच्या आजोबांनी सुरुवात केली. आता माणूस अपयशाला घाबरायला कसं नाही पाहिजे याच्यासाठी आमचं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगतो की आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांना फार्मसीचं शिक्षण करायला अहमदाबादला पाहिजे. पण त्यावेळी इंडियामध्ये 3 युनिव्हर्सिटीज मध्ये फक्त शिक्षण फार्मसीचं मिळायचं. एक अहमदाबाद, एक मणिपाल आणि तिसरं पिलार. मुंबईत एवढी फार्मसी कॉलेज नव्हती. तर त्यांनी टूथपेस्ट बनवण्यासाठी त्यांना पाठवलेलं शिकायला. पण 3 वर्ष किंवा 3 वर्ष फार्मसीचा कोर्स होता. 3 वर्ष झाल्यावर त्याला गुरुजींनी सांगितलं की टूथपेस्ट हा प्रत्येकाचं ट्रेड सिक्रेट असल्यामुळे ज्याचं त्यांनीच शोधायला पाहिजे. त्याला वडिलांनी हताश होऊन ते परत आले. त्याला त्यांच्या वडिलांनी मी आमच्या आजोबांनी सांगितलं हताश होऊ नको, टूथपेस्टच्या ट्रायल कर. मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगितलं 500 वाटले. आमची टूथपेस्टला 9 वर्ष स्टेबल व्हायला लागले. म्हणजे तोपर्यंत आमच्या टूथपेस्टला डिसेंट्री, डायरिया नाही तर कॉन्स्टिपेशन व्हायचं. अरे बाप, म्हणजे काय करायचं की लोकांकडे टूथपेस्ट जाईपर्यंत फॅक्टरीमध्ये उत्तम असायची, पण लोकांपर्यंत टूथपेस्ट जाईपर्यंत ती पातळ एकत व्हायची किंवा घट्ट व्हायची. तर त्यामुळे हे लोकांचा जेवढा लाखोचा माल विकायचा तेवढा परत घ्यायचा. तर काही आपले सुशिक्षित आयटी प्रोफेशनल किंवा प्रोफेशनल लोक, काही लोक आम्हाला म्हणायचे की पेंढापर्यंत डोकं घेतलंय, जे कमवतात ते सगळं अशा प्रकारे हलवतात. पण आम्ही चुकीच्या प्रॉडक्ट मधनं कमवत होतात आणि टूथपेस्ट मध्ये लॉस होतो. सुरुवातीलाच आम्ही टूथपेस्ट होतो, पण पैसा त्याच्याबरोबर गरजेचं टर्मरिक क्रीम आम्ही प्रॉडक्ट काढली. टर्मरिक क्रीम तो तुम्हाला पॉप्युलर आहे. त्याच्यातले पैसा घेऊन आम्ही याच्यात टाकतो.
आणि दुसरी आणि तुमची वज्रवंती तूप पावलं वज्रची कंपेरिझन वज्रवंती तूप पावलं याच्यामध्ये बरोबर विक्री करून आणि त्यामध्ये काय झालं आम्हाला नंतर एक गॉडसेंट मॅच मिळाला की जो तुम्हाला पण मिळेल तुम्हाला रेखाटाईंसाठी माणसं मिळतील की ज्यांनी आमची टूथपेस्ट एकदा आमच्या ऑफिसमध्ये आला आणि त्याला कळलं की मारवाडी माणूस होता तो चिकाटी शोधणारा नव्हता त्याला धंदापाई शोधता या उद्देशाने तो आमच्याकडे आला त्याने आमची टूथपेस्ट मधून कापली आणि दोन्ही बाजूंनी ते केलं आणि बघितलं तुमच्या टूथपेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये पण टूथपेस्टला ट्यूब वापरता त्याला इंटरनली लॅकरिक नाहीये त्यामुळे टूथपेस्टचे जे पदार्थ आहेत ते अल्युमिनियमशी रिॲक्ट होतात आणि त्यामुळे डिसेंट्रेड आयडियाचा प्रॉब्लेम आहे ते लॅटरिंग चालू केल्यावर आम्हाला 9 वर्षे आम्हाला त्रास झाला तसंच आम्हाला शेविंग क्रीमला त्रास झाला शेविंग क्रीम करताना त्याच्यातनं एकदा वजन राहिलं तर फोम यायचा नाही फोम आलं तर एरिएशन व्हायचं प्रॉडक्ट मध्ये असे बरेच चॅलेंजेस आले तरी आम्ही शेविंग क्रीम मार्केटमध्ये आणतात तर 1-2 वर्षाच्या मेहनतीने आम्ही 9 वर्ष का केलं तर चिकाटीशिवाय यश नाही जेवढा तुमचं भाग्य कोणाच्या भाग्यात 20व्या वर्षी यश येईल तो चांदीचा चमचा सोन्याचा चमचा तो जन्माला येईल कोणाला 40व्या वर्षी पण मेहनतीला यश येणार पण आय वुड डेफिनेटली म्हणते की मी जी काही एवढ्या वर्षांची मेहनत ह्याच्यामुळे आजच्या तारखेला जी वज्रवंती टूथपेस्टची क्वालिटी आहे ही मला वाटतं कोल्गेटला सगळ्यांच्या कितीतरी पटीने जास्त चांगल्या क्वालिटीची ही झाली बरोबर अगदी बरोबर त्यांचं ऑब्झर्वेशन आहे कारण कोल्गेट इतर मल्टीनॅशनल कंपन्या या कॉस्मॅटिक लायसन्स खाली बनवल्या जातात हो म्हणजे कसं सौंदर्य प्रसाद करेक्ट तुला मी गोरं दिसायला फेअर अँड लव्हली वापरून 1-2 दिवसात गोरं दिसायला लाग पण आम्ही म्हणतो तुला गोरं दिसायला तरी कशाला तुला आतूनच आम्ही सुंदर बनवू आणि म्हणून तुम्हाला हळद दिली तिच्या आरोग्याची काळजी घेईल करेक्ट तर अशा ह्याच्यात आमची विक्वजरवरती पेस्ट पावडर याच्यामध्ये 18 जडीबुटींचं औषधी जडीबुटींचं जे ऋषी मुनींनी संशोधन केलं चरक संगीता भावप्रकाश निवडणू रत्नाकर याच्या प्रॉपर्टी बबूळ जांभूळ हारडा बेरडा याच्या लिहून ठेवल्या त्यामुळे विक्वजरची पेस्ट जर का तुम्ही वापरली किंवा पावडर वापरली तर तुमच्या हृदयांमध्ये न रक्त येणार नाही डायोरिया होणार नाही स्वलंगम लिलिंगम होणार नाही आणि ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे जी अमेरिका आज जगाला सांगते की टूथपेस्ट बनवायचं आम्ही जगाला कसं ते शिकवलं त्या अमेरिकेमध्ये नॅचरल हेल्थ फूड स्टॉक मध्ये आमची टूथपेस्ट कंटेनर रोड मध्ये विकली जाते जर ती जगाला शिकवलीस तर तुझ्या अमेरिकेच्या शॉप मध्ये कोलगेटच्या ऐवजी लोक विको घेतात याचा अर्थ विको म्हणजे असं काहीतरी की मला कोलगेट मधून मिळत तुला पण यश मिळेल पण तो केवळ रसायनाच्या पासून टूथपेस्ट बनवतोस क्लोराईड वापरतात तर त्याच्यामध्ये लहान मुलं ब्रश करताना क्लोराईड मिळतात त्यामुळे स्केलेटल क्लोरोसिस नावाचा डिसीज होतो की ज्याच्यामुळे पॉइझन बोन्स बाय क्लोरीन होतं त्याच्यामध्ये बोन्स ब्रिटल होतात तुकडे पडतात म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने क्लोराईड कंटेंट 1 वर्ष बॅन केले अजूनही आपण बघितलं इंडियात अजून काय विकलं जातं अजूनही त्या विकल्या जातात त्याच्यात प्रपोर्शन लिहिलं जातं कसं नाही तेवढाच एफडीएला आपल्या कडक व्हायला पाहिजे जर आपण मोदीची अमेरिकेशी तुलना करणार तशी इकॉनॉमी आणणार तर तेवढीच जोपर्यंत फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन आपलं कडक होत नाही कारण तुम्हाला पिण्याच्या पाण्यात क्लोरीन सफिशियंट असतं ऍडिशनल क्लोरीन त्याची गरज नसते मग तो
फ्लोराईड टूथपेस्ट वापरून तुझी प्रकृती काही वर्षांनी तुला हाडाशी फिसून व्हायला पाहिजेत का? किंवा अगदीच आता बघितलं तर अमेरिकेमध्ये नायट्रोजन कंटेनिंग टूथपेस्ट विकल्या जातात. त्या विकल्या जात होत्या ते बॅन केलं. क्लोराईड सारखं नायट्रोजन हे इन्ग्रेडियंट आहे, अँटीबॅक्टेरियल ते म्हणून वापरतात. पण तिकडे बॅन केलंय कारण जर का तुम्ही अँटीबायोटिक घेत असाल आणि नायट्रोजन कंटेनिंग टूथपेस्टनी जात बसताल तर एक तर तुमचं अँटीबायोटिक अब्सॉर्प्शन डिले होतं आणि दुसरं लेडीज मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. नायट्रोजन कंटेनिंग टूथपेस्ट आपल्या इंडियामध्ये स्वतःच विकली जाते. तर याच्याकरता आपल्या फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनने कडक पाहिला पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की उगाचच कोणावर ऍक्शन तुम्ही हे करत राहा, पण जगात काय चालू आहे याचा आढावा आपल्याला आपण घेतला नाही तर मोदीजींचं स्वप्न $5 ट्रिलियन $1 ट्रिलियन स्वप्न हे आपलं इंडियामध्ये इतका इंटेलिजंट क्लास असताना पण अपूर्णच राहील. तर ते तुम्ही सर्वांनी त्याप्रमाणे सांगा, वापरू नका. आयुर्वेदिक आपली जडीबुटी पण विश्वास ठेवा. तसं आपल्या जडीबुटींचं अमेरिकेतून पेटंट घ्यायचं ठरवलं टर्मरिक क्रीम. तो एक मोठा किस्सा होता. तर काय झालं की आमच्या टर्मरिक क्रीमची ऍडव्हर्टिजमेंट गेली 60 वर्ष आम्ही करतो. म्हणजे जाहिरातीसाठी आम्ही आमचा जमा खर्च मिळून आलेले पैसे जाहिरातीला आणि 60 वर्षांनी ते टर्मरिक क्रीम पॉप्युलर झाल्या. अमेरिका म्हणते की मी टर्मरिकचं पेटेंट घेतो. अरे ज्या आयुर्वेदाला तुम्ही नास्ती लोक देतो इतकं बनवता त्यांना आज हिंदुस्तान लिव्हर सारख्या कंपनीला त्यांचे प्रॉडक्ट आयुर्वेदिक म्हटल्याशिवाय विकता येत. दंतशक्ती म्हणून कोलगेट टूथपेस्ट आयुर्वेदिक होऊन दाखवते. तुम्हाला का आयुर्वेदाची गरज पडते आणि तुम्हाला टर्मरिकच्या मागे लागायला लागतं. डॉक्टर माशेलकर सारख्या हुशार माणसाने ते टर्मरिकच्या पेटेंटला चॅलेंज करवलं आणि शेवटी ते कॅन्सल करवलं. ते इंडियाकडेच राहिलं. अशी डिसिजन लोकल आपल्या सगळ्या पूर्ण इंडियामध्ये झाले तर निश्चितच आपण $5 ट्रिलियन काय अनेक पटीने प्रमाणे. डेफिनेटली. आणि मला आणखीन एक पद तुमच्याकडून ऐकायला आवडेल ते म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं कॉस्मेटिक आणि आयुर्वेद. पण तुमच्या ऍड मध्ये पूर्वी होतं रिको टर्मरिक नाही कॉस्मेटिक. हे रिको टर्मरिक नाही कॉस्मेटिक आजही आमच्या ऍड मध्ये आहे. कारण आम्हाला आमच्याच गव्हर्नमेंटच्या सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट बरोबर 25 वर्ष लिटिगेशन करायला लागली की अरे आमच्या आयुर्वेदिक जडीबुटींनी बनवलेली टूथपेस्ट त्यांनी पाळलेली आमचे होणं किंवा ब्लिडिंग होणं हे आमचं त्यांनी बंद होतं. खूप डिटेलचं प्रमाण एकदम बंद होतं. तर आम्ही आयुर्वेदिक लायसन्स खाली बनवतो आणि आयुर्वेदिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स या आयुर्वेदाच्या आयुर्वेदिक डॉक्टर याच्या सुपरविजन खाली आम्ही टूथपेस्ट बनवतो. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो लोकांना कळायला की रिको टर्मरिक नाही कॉस्मेटिक. जसं आम्ही म्हटलं की वाय डू यू वॉन्ट टू लुक लाईक ब्युटिफुल वी विल मेक यू ब्युटिफुल. म्हणून आपण हळदीचं स्वयंपाकात पण टाकतो. तो आपल्याकडे दूध हळद प्यायचा प्रकारे हळदीमध्ये इतकी प्रचंड इम्युनिटी आहे. म्हणून लोकांना मला सांगायला लागतं की आपली पुस्तकं उघडा चरक संहिता उघडा हळदीचे गुणधर्म वाचून काढा आणि तुम्हाला लक्षात येईल की विको अशी काय ऍडव्हर्टिजमेंट करते की विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक विको टर्मरिक आयुर्वेद. आणि एक आणखीन की जेव्हा नुसतं टूथपेस्ट किंवा अनेक गोष्टी कॉस्मेटिक म्हणून विकल्या जातात त्यावेळेला त्याच्यात केमिकल्स असतात. पण हे आयुर्वेदिक आहे म्हटल्यावरती याच्यामध्ये
आर्टिफिशियल केमिकल्स हा प्रकार नसतो. कारण काय, जे काही आपल्याला पेस्टचा बेस बनवायला जे मटेरियल लागतं ते बॉडीवरती इनफ मटेरियल समजले जातात की त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं ट्रायक्लोजन किंवा क्लोराईड सारखे साईड इफेक्ट नसतात. जसं आपण पाणी भरपूर प्या म्हणून म्हणतो. आता पाण्याचे साईड इफेक्ट असतील तर आपण प्यालो असतो का? आज आपल्याला 72 वर्ष आपली टूथपेस्ट अमेरिकेच्या लोकांनी किंवा इंडियन लोकांनी घेतली असती का, तर त्याचे साईड इफेक्ट काहीही नाही तुम्हाला. आणि म्हणूनच आपण त्यांनी फ्लोरोसिस होणार नाही स्केलेटन, आणखी तुम्हाला कुठच्याही प्रकारचे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे कॅन्सर प्रोड्युसिंग सेल्सचे कॉस्मेटिक टूथपेस्ट मध्ये केमिकल वापरणे करतात. कारण ती तुला गोरेपणा आणायला कुठच्याही प्रकारे त्यांना माल विकायचा आहे आणि 2 दिवसात गोरं करतो, 4 दिवसात गोरं करतो. अशा उगाच खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. आणि आपलं आरोग्य आपल्या आयुर्वेदिक पुस्तकातच आहे. ते तुम्हाला रेडीमेड आम्ही टूथपेस्ट, टूथ पावडर, टर्मरिक क्रीम, मॉइश्चरायझिंग क्रीम, शेविंग क्रीम, टिप्पो नारायणी त्याच्यामध्ये आणून एवढी मेहनत करून तुम्हाला आणल्या, तुम्हाला वापरायचं काम आहे. त्या एवढं फक्त गोष्ट लक्षात ठेवा की जसं पॅशनची काम करायची ही गोष्ट तुम्हाला गोलवर मनात रुजवा. 9 ते 5 जॉबच्या मागे लागू नका आणि बिफोर टर्मरिक नई कॉस्मेटिक हे विसरू नका. तर ह्याच्यावर आणखीन एक मी तुम्हाला विचारेन, लोकांना सल्ला देण्याकरता की जसं तुम्ही आयुर्वेदाचा बेस ठेव, आपण आहोत इंडिया, भारतामधले लोक जेव्हा व्यवसायाला लागला त्यावेळेला त्याचा बेस हे आपलं हेरिटेज हा ठेवणं हे जास्त योग्य आहे का बाहेरच्यांची नक्कल करणं योग्य? इतर लोक नक्कल करतात. तुम्ही एक गोष्ट मला सांगा की तुम्हाला 500 वर्षाची संस्कृती जी अमेरिकेची किंवा युरोपियन कंट्रीची तुम्हाला फॉलो करायचे की आपला 5000 वर्षापासून आलेला आयुर्वेद किंवा त्याच्यासारखी जे हेरिटेजने आलेली गोष्ट जिचा वारसा आपण जपून पाहिजेशी. ऋषीमुनींनी काय इतके वर्ष कावळ कष्ट केले आणि जडीबुटींचे गुणधर्म जंगलात जाऊन शोधत राहिले. त्यांना काही 9 ते 5 लाईफ नको होतं की 5 वाजता मी राणीच्या बागेत जाईल आणि पत्नी बरोबर जाईल, हे त्यांना नको. पण जगात काहीतरी सॅक्रिफाईस केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंधार कोठडी बघितली. लोकमान्य टिळकांची जेव्हा ते तुरुंगात होते, कोर्टात हजर होते, तेव्हा त्यांच्या मृत्यूची पत्नीची खबर आली. तरीही स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रोफेशनला डेडिकेशन होत नाही तोपर्यंत कितीही फायनान्स द्या तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. आजच तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर शपथ घ्या की मी काय हप्तच नवीन पण नोकरीच्या मागे लागणार नाही, तर उद्योग धंदाच आणि यश तुमच्या पायात तरी लोळण घाल. मला वाटतं की या तुमच्या संदेशाने जर का आपण लोकांना उद्योजक बनण्याकरता मोटिवेट करू शकलो तर याच्यासारखं यश बसलं. रेखाताईंना परत मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड मॅक्सिमम शेअर करा ज्यांनी लोकांचं भलं होईल असा आम्ही प्रयत्न केलेला. काही अडचण आली तर रेखाताईंना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. हे मागचा इंटरव्ह्यू थँक्स अ लॉट, कारण खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या, लोकांना खूप फायदा होईल. थँक्यू सो मच.